आहेस तू? रादर कोण होतीस तू? तुम्ही आतमध्ये एकतर माती खाऊन बाहेर येत. बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडल्यानंतर रुचिता जामदारने बिग बॉसवर तसेच बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांवर रुचिताने गंभीर आरोप केले होते आणि यावरच आता बिग बॉस मराठी 5 मधील स्पर्धक जान्हवी किल्लेकरने रुचितावर हल्लाबोल केला आहे. रुचिताला चांगलंच खडसवलं आहे. तर पहा जान्हवीचा हा व्हिडिओ. सोनं करायचं सोडून तुम्ही आतमध्ये एकतर माती खाऊन बाहेर येता. ठीक आहे, ठीक आहे, माती खाऊन येता तर येता, दॅट्स ओके. पण ज्या शोने तुम्हाला ओळख दिली, ज्या शोने तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आणलं, ऍटलिस्ट त्या शोला नावं नका ठेवू की बिग बॉस बायस्ड आहेत. स्पेशली रितेश देशमुख. रितेश सरांच्या बाबतीत प्लीज कम ऑन, कोणीही नाही बोलायचं वाईट, कारण की तो अत्यंत चांगला व्यक्ती आहे. आणि ऑफकोर्स तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल की मी कोणाच्या बद्दल बोलते. बिग बॉसचे एक्स कंटेस्टंट जे आता बिग बॉसच्या घरातून ते नुकताच बाहेर आलेले आहेत. नाव घ्यायला काहीच हरकत नाहीये. तर मी आय एम टॉकिंग अबाउट रुचिता. ती जे काही आता बिग बॉसच्या अगेन्स्ट बोलतीये ते खूप चुकीचं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की कोण आहेस तू? रादर कोण होतीस तू? पण बिग बॉसच्या मेकर्सने, क्रिएटर्सनी तुला एक संधी दिली की चल बाबा बिग बॉस मध्ये ये अँड प्रूव्ह युअर सेल्फ. बरोबर, चुका होतात. बिग बॉसच्या घरात गेल्यावर बऱ्याच गोष्टी बदलतात, बरेच गेम्स चेंज होतात, राग येतो, सगळंच होत. माझा मुद्दा एवढाच आहे की आपण आपल्याला ज्या शोने बनवलंय, आपल्याला ज्या शोने नाव दिलंय, ऍटलिस्ट तुम्ही त्या शो बद्दल वाईट बोलू नका. आणि आता तुमचं म्हणणं असं आहे की बिग बॉसने मला चुकीचं दाखवलं. बिग बॉसला तुला चुकीचं दाखवून काय मिळणार आहे? नाही का? जे तू आतमध्ये करणार ते बिग बॉस दाखवणार. हिंदीत ती एक म्हण आहे की जिस थाली में आप खाते हो उसी थाली में आप छेद कर रहे हो. सो दिस इज रॉंग. सो मला तिला एवढंच सांगायचं की तू बोल. ऑफकोर्स तुला फ्रस्ट्रेशन असेल, तुला राग आलेला असेल की मी बाहेर आले, मी बाहेर पडले. आणि हे जे काही तिचे स्टेटमेंट्स आहेत की मी जे चांगलं केलं ते दाखवलं नाही आणि मी आता गेम सुधारत आलेले, तर त्यांना ते नको होतं. कम ऑन यार, प्लीज. मी सुद्धा त्या फेज मधून गेलेली आहे. सगळ्यात जास्त चुका करणारी बिग बॉस मधली मुलगी जर कोणी होते तर मी होते. खूप चुका केल्या. पण जेव्हा जेव्हा मला रितेश सरांनी माझ्या चुका मला रिअलाइज करून दिल्या, तेव्हा मी माझा गेम चेंज केला. आणि मग त्याच्यानंतर जे मी चांगल्या गोष्टी केल्या त्या सगळ्या गोष्टी बिग बॉसने दाखवल्या. बिग बॉसने तेव्हा असं नाही विचार, अरे नाही नाही जान्हवी आता सुधारलीये, जान्हवी आता काही हे करत नाहीये, जान्हवी आता उलट सुलट बोलत नाहीये, सो आता तिला नको दाखवूया. असं नाही केलं ना त्यांनी. त्यांनी म्हणजे चांगली बाजू सुद्धा दाखवली आणि वाईट बाजू सुद्धा तेवढीच दाखवली. सो तुम्ही काहीही करा, पण बिग बॉस ह्या शोला नावं ठेवू नका. आज त्या शोने तुम्हाला बनवलंय. सो मी ह्या सगळ्या सो कॉल्ड कंटेस्टंटना रिक्वेस्ट करेन की काहीही बोला, काहीही करा, पण बिग बॉसच्या अगेन्स्ट बोललात तर मी खपवून घेणार नाही आणि रितेश सरांच्या अगेन्स्ट तर नाहीच नाही. सो प्लीज